तर शिवणकलेमुळे मॅच खूप चांगलं होतं. हे माहितीये का तुला? मुलगा असो अथवा मुलगी असो, ते जर स्वयंपाक करत असतील तर त्यांनी ऍक्टिव्हेट होणारे न्यूरॉन्स हे आणखीन ट्रिमेंडस असतात. कारण स्वयंपाक करत असताना सपोज तू शिरा करतोय, रव्या टाकल्यापासून भाजेपर्यंत त्याचे वेगवेगळे स्मेल येतात. मग तू तूप टाकलंस की वेगळा स्मेल येतो. सो त्याच्यामध्ये आणि मग आपण मध्ये मध्ये टेस्ट करतो की गोड कमी पडलं का, जास्त पडलं का. डोळ्यांना त्याचा कलर चेंज होताना दिसत असतो. तो रवा भाजताना, तूप पडताना तुझ्या कानाचे सेन्सर्स वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हेट असतात आणि तुम्ही ते कंटिन्युअसली कढई हलवत असता. सो तुमचे हात इन्व्हॉल्ड असतो. जितका तुम्ही जास्त स्वयंपाकघरामध्ये करत असताना टाइम स्पेंड करतात, तितके जास्त न्यूरॉन्स, तितका जास्त सर्वांगीण विकास होतो. म्हणून कदाचित फिनलँडमध्ये स्वयंपाक मुलांना शिकवला जातो. अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून त्यांच्या स्कूलमध्ये किचन्स आहेत, वर्ग आहेत त्यांचे, ज्याच्यामध्ये कटलरी सगळं शिकवलं जातं. अगदी चौथीपासून. त्याच्याकडे शिवणकला ही कंपल्सरी आहे. कारण शिवणकलेमध्ये सुद्धा तुम्ही खूप बारीक बारीक टाके घेता, वेगवेगळ्या पद्धतीचे टाके घेता. तर शिवणकलेमुळे मॅच खूप चांगलं होतं. हे माहितीये का तुला? तुम्ही जितकं शिवणकला शिकाल, वेगवेगळे टाके शिकाल, तितकं मुलांचं मॅथ्स हे जास्त चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं. कारण आपल्या सर्वांगीण विकास म्हणजे आपलं स्वतःचं पोटेन्शियल म्हणजे मॅक्सिमम न्यूरॉन ऍक्टिव्हेट करणं, आणि मॅक्सिमम न्यूरॉन ऍक्टिव्हेट करण्यासाठी ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट.